मुंबई विद्यापीठाकडून पदव्युत्तर प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर। आजपासून 15 जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार। अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया येत्या शुक्रवारी सुरू होईल। यंदा 3 नियमित फेऱ्या आणि 2 विशेष फेऱ्यांचं नियोजन करणार। वाढत्या उष्णतेमुळे मुंबईसह उपनगरातील नागरिक हैराण। उष्माघाताची लक्षणं दिसताच लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, प्रशासनाचं आवाहन। राज्यात 10,000 गावं टँकरग्रस्त। वाढत्या उकाड्यात पाणी संकट तीव्र। राज्यभरात चारा टंचाईमुळे पशुधन सुद्धा संकटात। जनजागृती करूनही वाहनधारकांच्याकडून नियमांची पायमल्ली। गेल्या वर्षभरात 3,400 रिक्षा टॅक्सी चालकांकडून 61 लाखांची दंडवसुली। घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये शुक्रवारी पाणी पुरवठा बंद। गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाअंतर्गत जलवाहिनी वळवण्याच्या कामासाठी निर्णय। मराठवाड्यातील 1,224 गावं आणि 486 वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई। 1,758 टँकरद्वारे पाणी पुरवठा। जळगाव जिल्हा परिषदेकडून 1,638 पाण्याच्या स्रोतांची तपासणी। जिल्ह्यातील 18 गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती। किल्ले रायगडावरील पायवाट 2 दिवस बंद राहणार। महादरवाजाजवळच्या उंच कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार। रोरो जलसेवेला मार्च 2025चा मुहूर्त। उरण मुंबई मार्गावरच्या प्रवाशांना मिळणार दिलासा। मुंबईतील नालेसफाईची कामं 5 जूनपूर्वी पूर्ण करावीत। अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्या। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। वाशिमच्या रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। हराळ परिसरात घराची पडझड, झाडं कोसळून जनावरं सुद्धा जखमी। पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ढोरेगाव शिवारात भाविकांच्या बसला भीषण अपघात। 18 जखमी, 4 जणांची प्रकृती गंभीर। तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील सोनं चांदी अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे लेखी आदेश। अखेर राज्य सरकारच्या परवानगीनंतर सीआयडीनं काढलं पत्र। मोक्का गुन्ह्यात पुण्यातून तडीपार असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांना धाराशिवमध्ये अटक। दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले 3 आरोपी ताब्यात। धाराशिवच्या उमरगा शहरात 25 ते 30 वाहनांची अज्ञात आरोपींच्याकडून तोडफोड। 48 तासात आरोपींना बेड्या ठोकून शहरातून काढली धिंड। बुलडाण्याच्या अभयारण्यामध्ये झाडाला लागलेल्या मांजामुळे घुबड पक्षी जखमी। पक्षीप्रेमींच्याकडून घुबडावर योग्य उपचार।